रामकृष्ण हरी भावांनो बहिणींनो, जय शिवराय. आमची परी आली शाळेतून. हे बघा झालेली तिची मस्ती चालू. आता टाय कुठे फेकन, आयडेंटिटी कार्ड कुठे फेकन, कपडे कुठे फेकणार, बुट कुठे काढणार, लेच अवघड आहे. हे बघा आमचा एक राजा, त्याचं दुखतंय, सर्दी खोकला ताप. खोकलू नाही दाखवलं तुम्हाला. आणि तुमचे दाजी काय शोधताय काय माहिती, नुसतं हे उचक ते उचक, ते उचक हे उचक, काही कामच नाही त्याला दुसरं. राडाच करून ठेवायला फक्त, नाही का. तू आहे ना आवराला. हा मला आणेल तुम्ही मोल करीन घरामध्ये, नाही का. मी चालूच राहतं माझं काम. हे झालं ते आवरीते, ते झालं ते आवरीते. पण दुसरं काय काम आहे म्हणजे मला आराम नको का माझ्या जीवाला थोडाफार. काय आराम करते तू. काय आराम करते म्हणजे आता जिथं तिथं ठेवणार नाही. दिला ते पाच पसारा पाहून ठेवली ती पिशी. काही काम करायचं म्हणलं राडा होणारच झाला. ते पिशीचं ठेवलं तोंड वाचून. आता पा बोललं तर मग लय रागीन तयार. मग काम कोणा करा. काम सगळ्यांनी करा, पण कामाची पद्धत असती थोडीफार. काय कामाची पद्धत असते. त्यांना डोकं लावणं काय म्हणते ना. जाऊ दे लय येतं माझ्या तोंडात. पण आता बोलत नाही तुम्ही. ते दाजी ना लय अवघड आहे तुमच्या दाजीचं. काय काय करणार एकटा जीव. राड आवरणार आहे का त्याची काय म्हणते खाय प्यायची चोचले पाहणार आहे. खायला तर लय चांगलं चांगलं लागत त्याला. आवाज नाही दांगडा करते बघा. मीच घेतले. कोण आणणार आहे. इकत घेतले मी. मग काय शिकवलं मॅडमनी आज. हो का. चहा कोणाला घ्यायची. तुम्हाला घ्यायचीय का. अय साहेब घेत नाही. काऊन नाही प्यायची. बोलून घेते चहा प्या म्हणते. हा का तुम्ही बोलत का मला. मग मी रुसूनच गेले पुढं. हा तुम्हाला एक दिवस बोलत तुम्हाला एवढं फुग्गा येतो तुमच्या तोंडाला. गाल फुगी झाल्यासारखा. हा मी तर रोज बोलणे खाते आडवे देवडवे, नाही का. तर माईनं केलतं का तर बापाने केलतं का. मी किती फुगलं पाहिजे मग. हा सहनशीलता माझ्यात आहे तुमच्यात नाहीये माहिती का. बोलायला नका लावू मला. घ्यायचा की नाही चहा. नाही घ्यायचं मला. नका घेऊ मग. मी आमच्याच पुरती करते नुसतं विचारलं नावाला. मग चला दादांना चहा वगैरे घेऊ. कारण की असं टेन्शन देतात ना तुमचे दाजी पोरं लेकरं बाळा. लय अवघड आहे माहिती का. दाजी तर लयच लहान बनतात कधी कधी. आता ते राडा करून ठेवीन काहीतरी. जर सकुली तिली काय बघन इकडं तिकडं. ते पसार पाहून ठेवलं कायच मी आवरायला, नाही का. ते सगळे व्यवस्थित ठेवायला नको. फक्त ते कामाची वस्तू काढून घ्यायची आणि ते राडा तसाच पडू द्यायचा. असंच आहे त्यांचं. अद्रक घ्यायची काय 2 अद्रक सुद्धा नाहीये चहाला. काय करायचं आता. मंडीत जातात नाही का. तुम्ही गण चक्रा होते तुमच्या आल्या मंडीमध्ये. सगळं मी उक्त घेतलं काय. तो शब्द उक्त घेतलं का. उक्त घेतलं का. मला गण बोलता येतं बरं का. मी बोलत नाही. तोंड लागत त्याला बोलायला. बिगर तोंडाची नाही मी. तोंड आहे मला. मग खडखड करू राहिली आपण. पहा दादा अशी गणगणी आमच्या घरामध्ये. बिगर अद्रकीचा चहा घ्यावा लागन. चला तुम्ही पण या चहा घ्यायला. आता चहाला काय टाकू. लवंग टाकते. कारण मला सर्दी झालेली त्याच्यामुळे असं वाटत होतं झणकेबार मसालेदार चहा घ्या. पण दाजीने काही अद्रक आणलेली नाही. दाजी जे सांगितलं ते केव्हाच आणणार नाही. फक्त त्याच्या कस्टमरनं जर सांगितलं ना हे मटेरियल आणा ते मटेरियल आणा लिहून ठेवते लक्षातून जाऊ नये म्हणून. आणि बायकोनं सांगितलं का काय म्हणत होती का तू. मला काहीच कळलं नाही. मी आणलंच नाही. असं राहतं. लय अवघड आहे. चला बाय बाय दादांनो. असं चालू आहे आमची धावपळ. आता चहा झाल्याबरोबर संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायला लागून. त्याच्यात पण विचारायला लागून काय भाजी करू काय नाही. भाजीचे टेन्शन आहे तुम्हाला हे माहिती सर्वांना. प्रत्येक घरी भाजीचं टेन्शन असतं ते. चला बाय. रामकृष्ण हरी. जय शिवराय.